आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. इंडिया आघाडीमुळे देश पिछाडीवर जाण्याचा धोका. आनंदनगर नाल्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. समर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेचे उद्घाटन. भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा या वर्षीपासून कार्यारंभ. सरकारी वकिलावर खुनी हल्ला प्रकरणी 3 अटक. कॅन्टोन्मेंट हद्दीत कचरा टाकणाऱ्यांना दंड. बैलहोंगल तालुक्यात पतीने केली पत्नीची हत्या. जिल्हा तालुका पंचायत निवडणुकीसाठी हालचाली गतिमान. हिडकलमधून घटप्रभेत पाणी सोडणार. सामरा यात्रोत्सवाची भक्तिभावाने सांगता. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. सपा आणि काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारने बांधलेली घरे काढून घेणे, लोकांची जनधन खाती बंद करणे, त्यांची वीज जोडणी तोडणे, पाण्याचे नळ काढून टाकणे अशी कामे करून देशाला पिछाडीवर नेण्याचे कार्य करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत कल्याणकारी योजनांना खीळ बसण्याची चिंता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील भाजपचे उमेदवार साकेत मिश्रा यांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीमध्ये मोदी बोलत होते. इंडिया आघाडी हा कर्करोगापेक्षाही भयंकर आजार असल्याचे सांगून मोदी म्हणाले की इंडिया आघाडीतील पक्ष कट्टर जातीयवादी आणि कुटुंब केंद्रित आहेत. हे आजार देशासाठी कर्करोगापेक्षाही भयंकर आहेत असेही ते म्हणाले. जेव्हा लोक त्यांना विचारतात की त्यांनी गेल्या 60 वर्षात काय केले, तेव्हा ते त्यांच्या पत्त्यांचा एक्का काढतात जे समाजात फूट पाडण्यासाठी आणि मत जिहाद करण्यासाठी आहेत असे मोदी म्हणाले. आनंदनगर नाल्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. आनंदनगर वडगाव येथील सरकारी जागेतून जाणाऱ्या 14 फूट रुंदीच्या नाल्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आले आहे ते युद्ध पातळीवर हटवण्यात यावे अशी मागणी आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वडगाव येथील आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे या मागणीचे निवेदन गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर अतिक्रमणामुळे येथे समस्या निर्माण होत आहेत. आनंदनगर आणि साई कॉलनीमधील घराघरांमध्ये पाणी शिरत आहे. विहिरीतील पाणी दूषित होत आहे. त्यासाठी संबंधित अतिक्रमण हटवून सदर नाल्याचा योग्य प्रकारे विकास केला जावा अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. समर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेचे उद्घाटन. समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या टिळकवाडी शाखेचे उद्घाटन गुरुवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समर्थ लँडमार्क मंगळवार पेठ येथे सोसायटीचे नूतन कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट अजय सुनाळकर म्हणाले की 1996 मध्ये सुरू झालेली सोसायटी प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या 4 शाखा कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष अतिथी म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी तसेच ज्येष्ठ ठेवीदार सौ आणि श्री शिरगुरकर, मोहनराव कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सोसायटीचे संचालक गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, अरविंद कुलकर्णी, प्रदीप कुमार कुलकर्णी, सुनंदा आळतेकर, छाया जोशी, अनिल भंडारी, परशुराम कांबळे, उमेश सुणगार, अशोक पुजारी, मालतेश पाटील, सल्लागार अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सेक्रेटरी राघवेंद्र केशनूर आणि जनरल मॅनेजर गौरी बिडी यांनी केले. भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा यावर्षीपासून कार्यारंभ. बेळगावातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या भरतेश एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यंदाच्या वर्षापासून इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात येत आहे. भरतेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे या संस्थेचे नाव आहे.
यापूर्वी अनेक संस्थांच्या माध्यमातून शिक्षण सेवा देणाऱ्या या संस्थेने आता इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी शिंदोळी रोड चंद्रगिरी कॅम्पस येथे हे कॉलेज सुरू होत आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, सेक्रेटरी विनोद दोड्डणवर, खजिनदार भूषण मिरजी, प्राचार्य वीणा कारची यांनी याबाबत माहिती दिली. या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स हे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. 12वी नंतर CET परीक्षा तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमानंतरच्या गुणवारीनुसार विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारी वकिलावर खुनी हल्ला प्रकरणी तिघांना अटक. क्षुल्लक कारणावरून सरकारी वकिलावर खुनी हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री विनायकनगरमध्ये घडली. या प्रकरणी कॅम्प पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून बुधवारी तिघांनाही अटक करण्यात आली. प्रशांत कौजलगी, अभिषेक चौगुले व प्रसाद साळुंके अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी भांडण काढत सरकारी वकील पाटील यांना मारहाण केली. यामध्ये वकिलांच्या पायाचे हाड मोडले असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार करून घेतले. या मारहाणीची माहिती त्यांनी कॅम्प पोलिसांनी दिली. त्यानंतर गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली. कॅन्टोन्मेंट हद्दीत कचरा टाकणाऱ्यांना दंड. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सेंट झेवियर स्कूल ते महात्मा गांधी चौकापर्यंतची स्वच्छता कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून करण्यात आली आहे. या परिसरात कचरा टाकण्यास मनाई आहे. प्रतिबंधित भागामध्ये कचरा टाकताना पकडलेल्या व्यक्तींकडून दंड आकारला जाईल, असा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून देण्यात आला आहे. एक पत्रक काढून नागरिकांना CEO राजीव कुमार यांच्याकडून कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. या रस्त्यावर नियमित साफसफाईचे प्रयत्न करूनही कचरा टाकला जात आहे. आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. या संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डने सर्व रहिवाशांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. बैलहोंगल तालुक्यात पतीने केली पत्नीची हत्या. दारूच्या नशेत पतीने मुलासमोरच पत्नीला अमानुषपणे मारहाण करून जीवे मारल्याची संतापजनक घटना बैलहोंगल तालुक्यातील मानभरहट्टी गावामध्ये घडली. फकीरव्वा काके नामक महिला घरात झोपली असता दारूच्या नशेत असलेल्या पतीने झोपलेल्या पत्नीला तिच्या मुलांसमोर बेदम मारहाण केली. त्यात फकीरव्वाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर यल्लाप्पा पळून गेला. नेसर्गी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस फरारी पती यल्लाप्पा याचा शोध घेत आहेत. जिल्हा तालुका पंचायत निवडणुकीसाठी हालचाली गतिमान. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा व तालुका पंचायत निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक विविध कारणांनी लांबली आहे. आरक्षण आणि प्रभाग आरक्षणावरून तिढा निर्माण झाला. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीला गती येणार आहे. त्याची प्राथमिक तयारी निवडणूक आयोग पातळीवर सुरू झाली आहे. जिल्हा आणि तालुका निवडणुकी संदर्भात सीमा आणि प्रभाग निहाय आरक्षण अजून जाहीर व्हायचे आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर यावर हरकती मागवाव्या लागणार आहेत. हरकती किती आणि कोणत्या स्वरूपाची येतात हे पाहून कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. हिडकलमधून घटप्रभेत पाणी सोडणार. हिडकलमधून 25 मे पासून घटप्रभा नदीच्या उजव्या व डाव्या कालव्यामध्ये 5 TMC पाणी सोडण्यात येईल. 4 जूनपर्यंत सलग 11 दिवस दोन्ही कालव्यातून पाणी उपलब्ध होणार असून त्याचा वापर जपून करावा. पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले आहे. पालकमंत्र्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील नागरिक आणि जनावरांसाठीही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. 25 मे ते 4 जून या काळामध्ये हिडकल धरणातून घटप्रभा नदीमध्ये, नंतर घटप्रभा उजवा व डावा कालव्यामध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सांब्रा यात्रोत्सवाची भक्तिभावाने सांगता. महालक्ष्मीचा गजर व भंडाऱ्याचे उधळणीत देवीला खांद्यावरून खेळवत सांब्र्यातील महालक्ष्मी यात्रोत्सवाची बुधवारी सांगता झाली. यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच ग्रामस्थ व भाविकांनी गदगे समोर रांगा लावल्या होत्या. दुपारी 3 वाजता देवीला गदगेवरून हलवण्यात आले. मारुती गल्लीत देवीला खांद्यावरून खेळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर देवीने मिरवणुकीने सीमेकडे प्रयाण केले. गेल्या मंगळवारपासून महालक्ष्मी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला होता. शनिवारी व रविवारी 2 दिवस यात्रा भरल्याने परगावच्या भक्तांनी व पाहुणे मंडळींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विक्रमी रहदारी कोंडीही झाली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली
छोट्याशा विरामाची कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC The Textile Mall, Tilakvadi, Belagavi. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर मोरे यांनी नुकतीच राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमवार दिनांक 27 रोजी होणाऱ्या काहेरच्या 14व्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. काहेरच्या पदवी प्रदान सोहळ्याला मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे संचालक आणि माजी आमदार महांतेश कवडगीमठ उपस्थित होते. मणिकेरीतील श्री महालक्ष्मी यात्रेची सांगता. भंडाऱ्याची उधळण करत लक्ष्मी देवीचा जय जयकार करत बुधवारी सायंकाळी मणिकेरीतील लक्ष्मी देवी यात्रेची सांगता झाली. प्रभुदेव डोंगरावरील सीमेवर मिरवणूक नेऊन त्या ठिकाणी यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यात्रा कमिटी आणि देवस्थान पंच कमिटीच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. आरती सादर करण्यात आली. त्यानंतर गावामध्ये शांती नांदावी यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कलमेश्वर मंदिराच्या जागेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार. हिंडलग्यातील कलमेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या देवस्थानच्या खुल्या जागेवर भूमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. काही जण सदर जागा विकण्याच्या प्रयत्नात आहेत. याची माहिती मिळताच सदर जागा ग्रामस्थांची आहे अशा आशयाचा फलक मंगळवारी खुल्या जागेवर उभा करण्यात आला. कलमेश्वर मंदिर देवस्थानच्या नावे असलेली खुली जागा यापूर्वी भूमाफियांनी घशात घातली आहे. आता मंदिराच्या मागील बाजूस असलेली जमीन विकायची आहे असे सांगितले जात आहे. फलक स्थापन करतेवेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र कुद्रेमाणीकर, DB पाटील, अनिल हेगडे, प्रकाश बेळगुणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कडोलीत लिंगायत स्मशानभूमीसाठी जागा मंजूर. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी वाघमारघारीतील सर्वे क्रमांक 23 व 24 मधील 1 एकर जागा कडोली ग्रामपंचायतीने मंजूर केली आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दीपा मरगाळे, KPCC सदस्य मलगौडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते याबाबतची कागदपत्रे समाजाकडे सुपूर्द केली. गावातील लिंगायत समाजाला स्मशानभूमी नव्हती. यामुळे समाज बांधवांनी पालकमंत्री सतीश जारकिहोळी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जागेची मागणी केली होती. त्यानंतर समाजाला जागा मंजुरीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. मल्लिकार्जुन तिगडी, प्रवीण गुडीमणी, मंजुनाथ कुंभार, दत्ता सुतार, PDO कृष्णाबाई भंडारी यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. उचगावात वारकरी भवनची स्लॅब भरणी. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज हिंदू धर्माची पताका सर्वत्र फडकत आहे. ही पताका तेवत ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्नशील रहा असे मनोगत हिंडलगा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांनी व्यक्त केले. उसगाव जवळील बसुर्ते क्रॉस येथे वारकरी सांप्रदायिक पारायण मंडळ उसगाव विभाग यांच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा विठ्ठल रखुमाई वारकरी भवनचा स्लॅब भरणी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. लक्ष्मण बाबू गडकरी हे होते. यावेळी बेंगलोर येथील निवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी आणि कल्लेहोळ गावचे सुपुत्र बंडोपंत कुलकर्णी यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई फोटोचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन रामचंद्र मन्नोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन N.O. चौगुले यांनी केले. ह.भ.प. लक्ष्मण चौगुले यांनी आभार मानले. मराठा सेवा संघातर्फे बालकल्याण प्रशिक्षण वर्ग. मराठा सेवा संघ यांच्या वतीने दर रविवारी सकाळी मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजीनगर, वडगाव येथे मराठा बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजण्यात आलेल्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी अधिक माहिती दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर श्रीमंत कोकाटे आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमा पूजन आणि शिवपूजनाने झाली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन करण्यात आला. मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष नारायण सांगावकर आणि संचालक मनोहर घाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यावसायिक प्रमोद गुंजीकर, सांगलीचे उद्योजक चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मळेकर्णी मंदिर परिसरातील दुर्गंधी हटवण्याची मागणी. मळेकर्णी देवी परिसरात मंगळवारी व शुक्रवारी यात्रा भरते, त्यावेळी शेकडो बकऱ्यांचा बळी दिला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बकऱ्यांचा बळी सुरक्षित स्थळी देण्यासाठी खास व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी बुधवारी ग्रामपंचायतीकडे केली. त्यानंतर पीडीओंनी मंदिर परिसराची पाहणी केली. उचगाव ग्रामपंचायतीनेही यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अन्यथा मंदिर परिसरातील गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. याबाबत योग्य कारवाई करावी व खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी रोहन कदम, अल्बान फर्नांडिस, लक्ष्मण खांडेकर, अनिल पाटील, दीपक कांबळे आदी उपस्थित होते. रिद्धी सिद्धी संस्थेचे अध्यक्ष जाधव यांना शिक्षा. रिद्धी सिद्धी पतसंस्थेकडून मुदतपूर्वीची ठेव रक्कम परत देण्यास चालढकल केल्याबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष श्याम जाधव यांना बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाने 3 वर्षे शिक्षा आणि 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. या संस्थेमध्ये बेळगावातील टिळकवाडी येथील रवींद्र कुंभोजकर, मनीषा कुंभोजकर यांनी ठेव ठेवली होती. कुंभोजकर यांना 9,20,000 रुपये मिळणार होते, परंतु संस्थेकडून चालढकल करण्यात आली. 17 मे रोजी अंतिम निकाल न्यायाधीशाने जाहीर केला. त्यात संस्थेचे अध्यक्ष जाधव यांना 3 वर्षे शिक्षा आणि 1 लाखाचा दंड केला आहे. कुंभोजकर यांच्यातर्फे ॲडव्होकेट एन.आर. लातूर यांनी काम पाहिले. युवतींच्या हत्येनंतर हुबळीमध्ये आता गँग वॉर. गुंड डेव्हिड यमार्थी याच्यावर दाऊद गँगने हल्ला केल्याची घटना येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समजते. नेहा हिरेमठ, अंजली अंबिगेर यांच्या हत्या झाल्यानंतर शहर शांत होत असतानाच आता गँग वॉर सुरू झाले आहेत. याद्वारे पुन्हा एकदा गुंडांच्या टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. येथील मंटूर रोडवर डेव्हिडवर हल्ला करण्यात आला. याआधी उपकारगृहामध्ये त्याच्यामध्ये वाद झाला होता. हा हल्ला 8 ते 10 जणांनी केला. यामध्ये डेव्हिड गंभीर जखमी झाला. त्याला किम्समध्ये दाखल करण्यात आला आहे. शेतकरी नेत्या जयश्री गुरण्णावर यांचे निधन. मूळच्या सुळगेतील व सध्या तोलगीतील जयश्री नारायण गुरण्णावर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 41 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आहे. त्या शेतकरी समस्यांबाबतच्या अनेक चळवळीत सक्रिय होत्या. तसेच त्या कर्नाटक राज्य रयत महिला कामगार संघाच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. त्यांची अंत्ययात्रा सकाळी शहराच्या किल्ला येथील अशोक स्तंभ सर्कलपासून काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मलेशिया मास्टर्स स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी. भारताच्या 2 ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानी असणाऱ्या सिंधूने स्कॉटलंडच्या ख्रिस्टी गिलमोरला 21-17, 21-16 असे सरळ गेममध्ये नमवत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये स्थान मिळवले. आता सिंधू समोर कोरियाच्या सिम यू जिनचे आव्हान असेल. रिकी पॉन्टिंगने भारताचा प्रशिक्षक होण्याची ऑफर नाकारली. स्वतः सांगितले यामागचे कारण. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयने निवेदन जाहीर केले आहे. रिकी पॉन्टिंग, स्टीफन फ्लेमिंग ही नावे सध्या चर्चेत आहेत. पण या दरम्यान पॉन्टिंगने मोठे वक्तव्य दिले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती रिकी पॉन्टिंगने दिली. मात्र सध्या योग्य वेळ नसल्याचे त्याने म्हटले आहे. पॉन्टिंगने यामागचे कारणही सांगितले आहे. इंडियन कराटे क्लबच्या 3 कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट. औदुंबर मंगल कार्यालयाच्या सभागृहात मुजंडी, बेळगाव येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 75 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. तर टॉप 3 ब्लॅक बेल्ट खेळाडू साहिल काकती, सिद्धार्थ मोदगे आणि रोहिणी तहसीलदार यांना प्रदान करण्यात आला. या 3 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेऊन विविध ठिकाणी पदके मिळवली आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तसेच त्यांच्या पालकांचाही सत्कार केला. दोन्ही ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक परशुराम काकतो यांचे प्रशिक्षण लाभत आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संजू कुमार हुलकार, तलुनबीर सिंग ढिलोन, अमित कोनो, शशांक मिराशी, ज्योती सूर्यवंशी, लक्ष्मण बुद्री, चनगौडा बरगावी, गजेंद्र काकतीकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडीज चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीश तोणार, विनायक दंडकर, परश्राम नेकनार, लक्ष्मीकांत आनंदाचे, कृष्णा जाधव, वचना देसाई, रितू चौगुले, संजू गस्ती, आदित्य तळवार, लक्ष्मण कुंभार, पार्थ चौगुले, किरण गडकर, सुमित काकती, जयकुमार मिश्रा आणि सक्षम हंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पिंटू पाखरे यांनी केले. युद्ध कौशल्य शिबिरात 185 मुलामुलींचा सहभाग. शिवकालीन युद्धकला, भारतीय पद्धतीचा व्यायाम, लाठीकाठी, तलवार, दानपट्टा, भाता आदी युद्ध कौशल्य व स्वसंरक्षणाचे धडे बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांना 5 दिवसांपासून दिले जात आहे. 27 रोजी या शिबिराची सांगता होणार आहे. कपिलेश्वर मंदिर तलावाच्या बाजूस शिबिरात 185 मुले व मुलींनी सहभाग घेतला आहे. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, सभ्यसाची गुरुकुल वेगरूळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हे बालसंस्कार शिबिर सुरू आहे. याचबरोबर दंड बैठक, सूर्यनमस्कार व इतर कौशल्य शिकवली जात आहेत. विद्यार्थ्यांतूनही प्रतिसाद मिळत आहे. कपिलेश्वर मंदिराच्या आवारात सलग दुसऱ्या वर्षी हे शिबिर होत आहे. सध्या रोज सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 7 या काळामध्ये हे शिबिर होत आहे. मुलामुलींचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.